परिसस्पर्श नारायण धारप भाग 14. गुरव आणि अजय पुढे आणि संक्या व बजा मागे असे ते चौघे चालत होते. कपारीच्या आतून मशालीचा हलता लाल पिवळा प्रकाश तेवढा दिसत होता. शब्दांची अस्पष्ट गुणगुण कानावर येत होती. ते चौघही पावलांचा अजिबात आवाज न करता चालत होते. कपार 5 पावलांवर आली आणि एकाएकी अजय थांबला. गुरवांनाही त्याने हाताने थांबवलं. एक परिचित संवेदना जाणवायला लागली होती. शरीरावर एकामागून एक शहारे येत होते. दृष्टीवरून एक झळझळतं रंगीबेरंगी पटल जात होतं. समोरच्या कपारीचं अनियमित आकाराचं तोंड हेलकावे खात होतं. कपारीत काहीतरी होतं. गुरवांच्या कानाला लागून तो म्हणाला, "अगदी सावकाश चला." मागे वळून त्याने संक्या व बजाला हातानेच अगदी सावकाश चालण्याची खूण केली. पाऊल पाऊल करत ते कपारीपाशी पोहोचले आणि एका अंगाने वाकून आत पाहू लागले. समोरचा देखावा संपूर्ण अनपेक्षित होता. खडकाच्या खोबणीत एक धडधडती मशाल रोवलेली होती. आधी त्यांना खडकाच्या जमिनीवर लहान मोठ्या होणाऱ्या 2 सावल्या दिसल्या होत्या. आणखी वळून पाहताच आधी हरिभाऊ दिसले. त्यांच्या समोर एक वयस्कर पण शरीराने चांगला धटिंगण माणूस उभा होता. त्याचे लांब केस मानेवर रुळत होते. झुपकेदार मिशा वळलेल्या होत्या. जाड जाड भुवयांमध्ये मोठा शेंदराचा टेळा होता. त्याच्या गळ्यात रुद्राक्षांची आणि कसल्या तरी रंगीत मण्यांची माळ होती. खाली 2 काच्याचं धोतर होतं. डोळे लाल तापट, हिशेबी, क्रूर होते आणि आता ते हरिभाऊंवर खिळलेले होते. तो गुरकावल्याच्या आवाजात बोलत होता, "आता आपण थांबायला तयार नाही. पहिलीच बोली केली होती. काम झालं की रोख रक्कम हातात यायला पाहिजे. आता म्हणे गावात चला, घरी चला. आपण नाही गावात येणार, टाका पैसे." "आणि आता माझ्यापाशी पैसे नाहीत म्हटलं तर काय करशील?" खांद्यावरून खाली लटकणाऱ्या पिशवीला स्पर्श करत तो म्हणाला, "तुमच्यासारख्यांचा आम्हाला अनुभव नाही असं समजू नका. असे अनेक निघतात की काम झालं की 1000 सबबी सांगायला लागतात. त्यांना वठणीवर आणायला आपल्यापाशी जालीम उपाय आहेत." तो माणूस वळला तसे हरिभाऊही वळले आणि कपारी बाहेरून पाहणाऱ्यांना आता त्यांचा चेहरा प्रथमच दिसला. अजयच्या अंगावर पुन्हा एकदा सरसरता शहारा येऊन गेला. हरिभाऊंच्यात काहीतरी वेगळं होतं, पण त्यावर नक्की बोट ठेवता येत नव्हतं. ते त्या माणसाकडे सरळ पाहत एक एक शब्द स्पष्ट उच्चारत म्हणाले, "माझ्यापाशी पैसे नाहीत." त्याने थैलीत हात घातला आणि तो गोठला. हरिभाऊंच्या चेहऱ्यात बदल होत होता. डोळे आधी काचांसारखे झाले आणि मग हिरवट रंगावर गेले. चेहराही आतून सुजून आल्यासारखा झाला. जरा पुढे वाकून ते म्हणाले, "तू मला धमक्या देतोस? मला?" त्यांचे दोन्ही हात एकदम वर आले. एका हाताने त्यांनी त्या अभागी माणसाचा खांदा धरला, दुसऱ्या हाताने डोकं धरलं आणि एखादी मुळ्याची जुडी पिरगाळावी तसं त्याचं मस्तक पिरगाळलं. कडकड आवाज करत मानेची हाडं मोडली. एखाद्या भुशाच्या बाहुलीसारखा तो खाली कोसळला. त्याच्या शवाला हरिभाऊंनी एक जबरदस्त लाथ आणली. ते शव हवेत अक्षरशः 2 फूट उडून समोरच्या खडकावर जाऊन आपटलं. हरिभाऊ कपारीच्या तोंडाकडे वळले. गुरव, अजय, बजा आणि संक्या त्यांच्यासमोर रांगेने उभे होते. कपारीच्या बाहेर असल्यापासूनच अजयला ती खास जाणीव झाली होती. सोन गावावर जे काही कोसळत आलं होतं त्याचा संपूर्ण नायनाट झाला नव्हता. हा त्याचा अंश होता, पण हा प्रश्न निरर्थक होता. अनंत संख्यांच्या गणितासारखा होता. अनंतात कितीही मिळवलं तरी ती अनंतच राहते. अनंतातून कितीही कमी केलं तरी ती अनंतच राहते. साध्या व्यवहारी गणिताचे नियम इथे लागू पडतच नव्हते. खरी गोष्ट एकच होती, संघर्ष संपला नव्हता. हरिभाऊ वळले आणि थांबले. त्यांनी या क्षणी मानवी आकार घेतला होता.
आणि त्या आकाराच्या मर्यादा क्षणभर त्यांच्यावर पडल्या होत्या. या चौघांना एकमेकांचे हात हातात घेऊन एक साखळी करायला तेवढा वेळ मिळाला. हरिभाऊंचे डोळे लहान मोठे व्हायला लागले. आतून तो हिरवा प्रकाश यायला लागला. त्यांचं तोंड, गळा नव्हे सर्व शरीरच टरारून फुगलं. तोच हिरवा प्रकाश कानातून, नाकातून, उघड्या तोंडातून, शरीराच्या रंध्रारंध्रातून बाहेर फेकला जाऊ लागला. मग एकाएकी शरीराची त्वचा उकलली. एखादी भट्टी फुटावी तसे शरीराचे तुकडे तुकडे होऊन इकडे तिकडे भिरकावले गेले. तिथे राहिला फक्त तडतडता हिरवा प्रकाश. पण अर्थात जो प्रश्न तत्वज्ञानांना गेली हजारो वर्ष सोडवता आला नाही, तिथे प्रत्यक्षात काय होतं कुणास ठाऊक. ही मेंदूतली एक प्रतिमा होती. त्या हिरवट प्रकाशात लाल लाल तंतुरेषा दिसत होत्या. पण तो डोळ्यांचा थकवा असेल किंवा विरुद्ध प्रतिमाही असेल. पण त्यांच्यासमोर खरोखर काय होतं ते अमानवी होतं. पण याच पृथ्वीवर मानवांबरोबर सहस्रावधी वर्षे वावरत आलं होतं. मानवाला त्याच्या हिशेबात काहीही किंमत नव्हती. ते मानवाला सहज फसवू शकत होतं. मानवाचं रूप धारण करू शकत होतं. मानवाची भीती केंद्रे त्याला एखाद्या कळसूत्री बाहुल्यासारखं नाचवण्यासाठी वापरू शकत होतं. कदाचित 10,000 वर्षांपूर्वी अशी विचारी अस्तित्व या पृथ्वीवर अवतीर्ण झाली असतील. ते कोण होते? जीववंशाच्या उत्क्रांतीलाच एक वेगळा फाटा, असीमित अवकाशातून अपघाताने वा योगायोगाने पृथ्वीवर उतरलेली अमेदिनीय विचारी अस्तित्व. त्यांनी पृथ्वी का सोडली नाही? का त्यांना सोडताच आली नाही? कदाचित आवश्यक ती तांत्रिक प्रगती झालेली नसेल. वाळवंटात कोसळलेल्या विमानातल्या प्रवाशांना विमान परत बांधता येईल का? ते मानवापेक्षा प्रबळ होते, पण श्रेष्ठ खास नव्हते. सर्व जगभराच्या जाती जमातींना त्यांचं देव वा दानव या स्वरूपात दर्शन झालेलं आहे. त्यांच्या इच्छा, आकांक्षा, सुख, दुःख, समाधान, शांती या भावना वेगळ्या असतील. चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी त्यांनी अनेक वेळा मानवी इतिहासात हस्तक्षेप केलेला आहे. त्याखेरीज का नीरो, ड्रॅक्युला, हिटलर, चंगीज खान, स्टॅलिन यासारखे नराधम किंवा ख्रिस्त, बुद्ध, कृष्ण, महावीर यांच्यासारखे महात्मे पृथ्वीवर अवतरले? आणि मानवाच्या अल्प आयुष्याच्या तुलनेने ते जवळजवळ अमरच असणार. कदाचित वेळ जाण्यासाठी, कंटाळा घालवण्यासाठी, करमणूक म्हणूनही ते मानवी समाजात उलथापालथ घडवून आणत असतील. पण सर्वच असे विध्वंसक, क्रूर, घातकी नव्हते. कदाचित आपल्या समाजात काही पॅरानॉइड किंवा होमिसायडल होतात तसाच प्रकार. आणि असे संयमी, विचारी, न्यायी, करुणावंत देव मानवांच्या सहाय्याला धावून येत होते. त्याखेरीज लिखित मानवी इतिहासातील शेकडो चमत्कारांचा उलगडाच होणार नाही. अशा या स्थळ, काळ, द्रव्यावर प्रभुत्व असणाऱ्यांपैकी एकाने आपल्या चौघांना या जागी व या क्षणी आणलं होतं. या संघर्षासाठी, या अखेरच्या संघर्षासाठी. त्याच क्षणी अजयला समजलं, केवळ क्षणभराच्या विचाराने अशा विशाल कालपटावरील गूढ रहस्यमय घटनांचा उलगडा अशक्यच होता. ही सुद्धा त्याच्यात आता वास करत असलेल्या त्या दैवी, अमानवी प्रेरणेचीच देणगी होती. आता तो बुद्धिबळाच्या पटावरचं नुसतं प्यादं नव्हता. त्याला आपलं स्थान, आपलं मूल्य आणि यापुढच्या शक्य आणि अशक्य चाली सर्व काही माहीत होतं. मनात हे सर्व उच्च श्रेणीचे विचार चालले होते आणि इकडे शरीर भीतीने चळचळ कापत होतं. आपण चौघांनी एकत्र एकमेकांना स्पर्शून राहिलं पाहिजे. आपल्यात या शक्तीचा अंश मात्रच आहे. एका मानवाला त्यापेक्षा जास्त पेलवणारच नाही. त्यासाठी आपली चौघांची निवड केली गेली आहे. चौघांनी काही झालं तरी विभक्त होता कामा नये. समोर निराकार, धुसर, तडतडता हिरवा प्रकाश आता एका कठीण आकारात साकळत होता. पुराण कथातील राक्षसांचा आकार, काळ्या दगडासारखे वज्रबाहू, सापांसारखे वळवळणारे स्नायू, आग ओकणारे वटारलेले डोळे, दोन्ही बाजूंनी ओठांबाहेर आलेले टोकदार सुळे,
जागच्या जागी ते थैथया नाचत होतं. अजय ओरडला, ऐका, काहीही झालं तरी एकमेकांचे हात सोडू नका. आपण चौघांनी एकत्र राहिलं पाहिजे. भीती तर वाटणारच आहे, पण कच खाऊ नका. आपण एकटे नाही आहोत. आपल्या मागेही कोणीतरी मदतीसाठी उभं आहे. धीर धरा, नेट लावून प्रतिकार करा. समोरच्या राक्षसाने कानठाळ्या बसवणारी डरकाळी फोडली. हवेतून 5 फुटांची झेप घेऊन तो त्यांच्यावर येऊन आदळला. संक्याच्या तोंडून आयो अशी किंचाळी निघाली. बजाचाही श्वास एकदम जोराने आला. अजयने दातांखाली ओठ दाबून धरले होते. त्यांच्या आसपास हिरवी आग होती. वेदना तर होत्याच, पण त्या चौघांनी तो आघात पेलला. एवढंच नाही, चौघांनी एक पाऊल पुढे घेऊन त्याला मागे रेटला. शेवटी हिणकसाच्या स्पर्शाने आत कुठेतरी तडा जातोच. तांब्याच्या कणभराने सुवर्ण कठीण होत असेल, पण ठिसूळही होतं. राग, लोभ, सूड, छळ या खास मानवी विकारांच्या स्पर्शाने एकेकाळी देवासमान असलेली ती शक्ती भेद्य झाली होती. एक वर्मस्थान आलं होतं. चला पुढे, अजय ओरडला. राव रावच्या डरकाळ्यात त्याचा आवाज जवळजवळ गडप झाला. पण आता ते चौघे खूपच वरच्या पातळीवर एकत्र आले होते. एकाचा निर्धार चारी मनात उमटत होता. एकाची ईर्ष्या चौघांना चेतवत होती. ते पुढे चालले. त्या हिरव्या राक्षसाला त्यांनी चारी बाजूंनी घेरला. त्याचे आघात होतच होते. काही शारीरिक होते. आगीचा, अंमलाचा दाहक स्पर्श होता. सुयांची टोचणी होती. हातोड्याचे घाव होते. काही मानसिकही होते. धीर गळत होता. मनावर निराशा, वैफल्य, भीती, शोक यांचं दाट पटल येत होतं. सर्व निष्पाप जीवांची हत्या ते विसरू शकत नव्हते. त्यांचा निर्धार कणभरानेही कमी झाला नाही. त्यांनी त्याला वेढला. चौघांनी त्याला आपल्या मगरमिठीत घेतला. त्या क्षणी काहीतरी झालं. मानवी मेंदूला त्याचा अनुभव नव्हता. मेंदूला कोणतीच प्रतिमा निर्माण करता येत नव्हती. क्षणभर ते चौघेही उभ्यानेच बेशुद्ध झाले. परत त्यांना भान आलं तेव्हा त्यांच्या पायापाशी हिरवट स्फटिकांचा खच पडला होता आणि सूर्यवर येताच धुकं पाहता पाहता विरघळून जावं तसं ते चकचकते हिरवे स्फटिक कण अदृश्य होत होते. शरीरातून काहीतरी जात आहे अशी अजयला जाणीव झाली. थांबा थांबा, तो विनवणीच्या स्वरात म्हणाला. असे अदृश्य रूपात जाऊ नका. आम्हाला एक दर्शन द्या. एक शब्द तरी बोला. चौघांच्या मध्यभागाची रिकामी जागा सुवर्ण प्रकाशात लवलव करू लागली. एक तेजपुंज आकृती साकार होत होती. लांब सडक खांद्यावर रुळणारे कुरळे केस, विशाल भालप्रदेश, करुणीने ओथंबलेले डोळे, सुहास्य वदन, कापुरासारखा तजेलदार गौरवर्ण, गुडघ्याखाली पोहोचणारे हात, खाली झुळझुळीत सोनेरी रेशमाचे वस्त्र. शेवटी ते आपल्याला आपली मनातली सर्वात पूज्य अशीच प्रतिमा दाखवणार. अजयला वाटलं. त्याचं खरं रूप आपल्याला कसं आकलन होणार. तुम्हा सर्वांचं शुभ होईल. आवाज विजेसारखा होता. ढगांच्या गडगडाटासारखा होता. झंझावाती वादळासारखा होता. मंद वाऱ्याने होणाऱ्या पानांच्या सळसळीसारखाही होता. झुळझुळू वाहणाऱ्या निर्झरासारखाही होता. वज्रादपी कठोरानी, मृदुनी कुसुमादपी. ते चौघ कपारीत एकटे होते. मागे मशाल धडधडत होती. मनातून काहीतरी गेलं होतं, विलक्षण हुरहुर मागे ठेवून. त्याची कधी व्याख्या होणार नव्हती. त्याचं रूप यापेक्षा जास्त स्पष्ट कधीही होणार नव्हतं. एवढंच नाही, अजयची खात्री झाली की काही दिवसातच तो आता उत्कट वाटणारे हे भावनोत्सर्गाचे प्रसंगही विसरून जाणार होता. हातावरचा फुलांचा सुगंध उडून जातो तसा. कानावर आलेलं मधुर संगीत क्षीण होत होत नाहीसं होतं तसं. कारण ही पातळी मानवाची नव्हतीच. मशालीच्या प्रकाशात त्याने घड्याळात पाहिलं. पहाटेचे 3:30 वाजले होते.
त्याला अजिबात थकवा जाणवत नव्हता आणि त्याची खात्री होती बाकीचेही त्याच्यासारखेच ताजेतवाने असणार. आपण जर आत्ता परत निघालो तर 5 वाजेपर्यंत गावात पोहोचू, बजा म्हणाला. आत्ताच्या वेळी अनवधानाने तो आपल्या ग्रामीण बोलीत बोलायचं विसरून शुद्ध बोलला होता. पण अजयला ती शंका पूर्वीच आली होती. पण आता महादू कोळी आपल्यासाठी नाव घेऊन इकडच्या किनाऱ्यावर हजर असणार नाही. अजय म्हणाला, आता आपल्या सोयीसाठी खास असं काही होणार नाही. तरीही चला त्याला हाक देऊ. अजयने मशाल उपसून घेतली. संक्या त्याच्याबरोबर चालत होता. तुम्हाला एक विचारू का? तो मध्येच म्हणाला. विचार की. तुम्ही वस्तीवर म्हणाला होतात की चौकीवर माझी नोंद करणार आहात आणि माझे पालक होणार आहात. बरं मग अजून ते करणार आहात का? अरे संक्या, त्याच्या डोक्यावर हात चोळत अजय म्हणाला. अगदी तसंच होणार आहे बरं, काहीही काळजी करू नकोस. पायऱ्या उतरून ते वरच्या वस्तीवर आले. तिथे सामसूम होती. मघाचा अनुभव घेतल्यावर त्यांच्या वाटेत जाण्याची कोणाची हिंमत होईल असं अजयला वाटत नव्हतं. पण कोणीही भेटलं नाही, त्याचं त्याला समाधानच झालं. खालच्या वस्तीतून ते नदीकाठी आले. बजाने आपल्या खड्या आवाजात महादू, ए महाद्या अशा 4-5 हाका दिल्यावर व्हय व्हय आलो, जरा दमानं घ्या की, अशी त्याची आरोळी आली. पहाटेच्या शांततेत वल्ह्यांचा चुळूक चुळूक आवाज करत महादूची नाव पोत्यांच्या धक्क्याला लागली. महादू झोपेच्या अंमलाखाली होता. नाव थांबताच त्याच्या डुलक्या सुरू झाल्या होत्या. त्याला हलवून बजाबाने त्याला एक बिडी दिली. बिडीचे 2 झुरके मारताच तो ताजातवाना झाला. सोनगावच्या घाटाला नाव लागताच अजयने हातावर 10ची नोट ठेवली. साहेब आत्ताच्या प्रहरी. नाही नाही, मला मोड नको, ते तुलाच दिले आहेत. 10 रुपये. अचानक संपत्तीचाही संशय येतो. महाद्या, पाहुण्यांना गाडी गाठायची आहे. लेका तू खेड्यातला, शहरात 10च्या खाली लोक घेतच नाहीत. असं म्हणता बजाबा, मग नशीबच उघडलं की. तोपर्यंत ते चौघे नावेतून उतरून वाटेला लागलेही होते. गावात न वळता ते नदीकाठच्या रस्त्याने बाजाराच्या कोपऱ्यावर आले. कोपऱ्यावर चहाचा टपरीवाला नुकताच स्टोव्ह पेटवत होता. त्याला 6 स्पेशल चहाची ऑर्डर देऊन ते बाहेरच्या बाकड्यावर बसले. गावात आल्यावर गारठा कमी झाला होता. आता पुढे काय? अजयने विचारलं. पुढे काही नाही. ज्या कामासाठी आपली निवड झाली होती ते काम पूर्ण झालं आहे. आता आपण आपापल्या वाटांनी जायचं, गुरव म्हणाले. एवढ्या भयंकर अनुभवातून गेलो आणि असं निघून जायचं? अजय, तुला माहीत आहे यातलं महिन्याभराने तुला काहीही आठवणार नाही. आपलं सुदैव समज की आपल्याला जाणतेपणी या विलक्षण नाट्यात भाग घेण्याची संधी मिळाली. चहा घेतला की मी चाललो. तुमचा पत्ता तरी द्या. त्याच्या खांद्यावर हात ठेवत गुरव म्हणाले. मघाची तुझी समज एवढ्यातच गेली का? तुला केव्हा कळणार हे आपल्यासाठी नाही. चहा आला. उकळता, कडक, खूप गोड चहा, अमृतासारखा. गुरवांनी एकच कप घेतला. बाकीचा अजय, संक्या, बजा यांनी वाटून घेतला. चहाचा कप खाली ठेवून गुरव म्हणाले, बरं आहे, जातो. आणि पाठ फिरवून ते चालायलाही लागले. अजय उभा राहिला, पण क्षणभराने खाली बसला. सर्व काही बोलून झालं होतं. आता आणखी काय बोलण्यासारखं होतं? आकाशात फटफटेपर्यंत ते तिघे बाकड्यावरच बसले. तोपर्यंत बजाबांच्या 2 विड्या ओढून झाल्या. रस्त्यावरून तुरळक वर्दळ सुरू झाली. चला बजाबा, तुमच्या टपरीवरून जाऊ. साहेब, अजून किती मुक्काम आहे? 1-2 दिवस तरी राहणारच आहे. या संख्याचं प्रकरण पुरं करणार आहे. मग काही कारण नाही राहायचं. जमलं तर एखाद्या वेळी भेटून जा. नक्कीच येईन, अजय म्हणाला. पण बोलता बोलताच त्याला त्याची शंका वाटत होती. सकाळी बरोबर 6:30 वाजता अजयने मावशींच्या वाड्याची कडी खटखटावली.
1 मिनिट वाट पाहून पुन्हा कडी हातात घेण्याचा त्याचा विचार होता. तेवढ्यात आतून कडी काढण्याचा, अडसर सरकवल्याचा आवाज आला. दार उघडलं. आत विमलच उभी होती. केस विस्कटलेले होते. डोळे अजून झोपेने भारावले होते. समोर अजयला पाहताच तिच्या चेहऱ्यावर जो काही आनंद झाला तो केवळ अवर्णनीय होता. काही क्षण ती विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे नुसती पाहतच राहिली आणि मग तिचे दोन्ही हात उत्स्फूर्तपणे समोर आले. अजयचे हात त्यांच्यावर आले. खरंच सुखरूप परत आलात. ती हलकेच पुटपुटली. तुझ्या मनात शंका होती? मग तिची नजर त्याच्या चेहऱ्यावरून घसरली आणि त्याला खेटून उभा राहून वर तिच्याकडे पाहणाऱ्या संक्यावर पडली. अगं बाई, हा कोण? हा संक्या, आणि संक्या ही विमल. विमल काकू म्हण हवं तर. अजय आत आला. त्याच्याबरोबर संक्या आत आला. बाहेरच्या मोरीवर त्यांनी हातपाय धुतले आणि मग ते तिघे सरळ स्वयंपाकघरात आले. विमल, आता काहीतरी झक्कास नाश्ता कर आमच्यासाठी, अजय म्हणाला. काल दुपारी सोनगडच्या तटावर आम्ही 2-2 ज्वारीच्या भाकरी खाल्ल्या आहेत. त्याच्यानंतर पोटात काहीही गेलं नाही. सोनगडावर ज्वारीच्या भाकरी? अजय, हा प्रकार आहे तरी काय? आधी पोटाची व्यवस्था कर, मग तुला सगळं काही खुलासेवार सांगतो. आत्तापुरतं एवढंच. ज्या कामासाठी माझी सोनगावची यात्रा झाली ते काम यशस्वीपणे पूर्ण झालं आहे. आता यापुढे सोनगावात कोणालाही कसलाही उपद्रव होणार नाही. विमलने त्यांना आधी चहा बनवून दिला आणि मग त्यांच्यासाठी खमंग सांजा बनवला. शेवटचा घास खाता खाताच संक्या गुंगायला लागला होता. माझघरात त्याच्यासाठी एक गादी उलगडताच गादीवर आडवा झाल्या झाल्या त्याला गाढ झोप लागली. स्नान झाल्यावर मागच्या ओसरीवर बसून अजयने विमलला सर्व हकीकत सांगितली. एक शब्द न बोलता ती नुसती ऐकत होती. म्हणजे साऱ्याच्या मुळाशी हे हरिभाऊ होते तर? ती शेवटी म्हणाली. आणि आपण त्यांना किती सज्जन समजत होतो. आपण त्यांच्याकडेच मदतीसाठी गेलो. त्यांच्याकडेच. त्यांच्या वृत्तपत्र बातमीदारांच्या व्यवसायात त्यांचा खरोखर अगदी विलक्षण लोकांशी संपर्क येत असला पाहिजे. असंच कुठेतरी त्यांना या सोनगडावर बांधून घातलेल्याची कुणकुण लागली असावी. शेवटी स्वार्थासाठी, महत्तेसाठी, ऐश्वर्यासाठी, सत्तेसाठी माणूस काय करणार नाही. पण या भलत्या शक्तीशी खेळ जीवघेणा ठरणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती. त्या फडतूस मांत्रिकाला ते बंधन तोडण्याची क्रिया माहीत होती. पण एकदा बांधून ठेवलेलं मुक्त झालं की त्यावर नियंत्रण ठेवण्याची कुवत त्याच्यात कुठे होती? एखाद्या उंदराने सापाचा पेटारा कुरतडावा तसलाच प्रकार. तेव्हाच हरिभाऊ झपाटले गेले असणार. पण त्यांनी ते किती बेमालूम लपवलं होतं. मला काही शंका यायला हवी होती. काहीतरी शंका. असो, आता सर्व खेळ खल्लास झाला आहे. विमल, आता आपल्याला सोनगाव सोडायला हरकत नाही. आपल्याला? ती हलक्या आवाजात म्हणाली. पण अर्थात, तो तिच्याकडे पाहून हसत म्हणाला. आणि मग अर्थात तिची गुंतलेली नजर हलूच शकली नाही. आपण यापुढे एकत्रच असणार आहोत. लक्षात ठेव, मला सोनगावला आणण्यासाठी तुझी निवड झाली आहे. पण अजय, तुम्हाला माहीत नाही. ती खाली मान घालून बोलत होती. सदानंदने केलेल्या फसवणुकीचा पाढा वाचत होती. त्याच्या ब्लॉकवर घालवलेल्या रात्रीचं वर्णन करत होती. शेवटी हुंदके देऊन रडत होती. तिचा चेहरा दोन्ही हातात घेऊन हलकेच वर करत अजय म्हणाला. पण विमल, त्यात तुझा काय अपराध आहे? एखाद्या बदमाशाने गोड गोड बोलून तुला भुलवलं, फसवलं. पण चांगुलपणा हा काय गुन्हा आहे? अपराध आहे? तू स्वतःला अपराधी का समजतेस? तू स्वतःला जन्मभर का अशी एकाकी ठेवणार आहेस? वेडीच आहेस. विसर ते सर्व. आणि अर्थात यावर ती काही बोलूच शकली नाही. 10च्या सुमारास अजय बाहेर पडला. हरिभाऊंच्या घराला एक भेट ही अपरिहार्य झाली होती. वास्तविक हरिभाऊंनी त्या चौघांच्या नाशाचा कट रचला होता. तरीही त्याला ती भेट आवश्यक वाटत होती.
गेल्या काही दिवसात तो मनात येणाऱ्या या सुप्त, आकस्मिक, वरवर असंदर्भ वाटणाऱ्या कल किंवा ओढाकडे आवश्यक ते महत्त्व द्यायला शिकला होता. हरिभाऊंच्या घरी काही वेगळं वातावरण जाणवलं नाही. घरी न सांगता 2-2, 4-4 दिवसांच्या आकस्मिक सफरीवर जाण्याचा त्यांचा शिरस्ता घरच्यांना परिचित होता. मंडळी बिनधास्त होती, पण अजयची खात्री होती. आता ज्या सफरीवर हरिभाऊ गेले होते ती विनापरतीची होती. मी त्यांच्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवू का? त्याने विचारलं. अपेक्षेप्रमाणे त्याला त्यांच्या ऑफिसमध्ये प्रवेश मिळाला. टेबलासमोरच्या खुर्चीवर बसून त्याने हरिभाऊंचं पॅड पुढे ओढलं. हरिभाऊ, मी एका महत्त्वाच्या कामासाठी तुमची भेट घेण्यास आलो होतो. 2-3 दिवसांनी परत चौकशी करीन. काम अत्यंत महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी 2 तास तरी अवश्य मोकळे ठेवा. चिठ्ठी लिहिता लिहिता त्याची नजर त्या मोठ्या टेबलावर पडलेल्या असंख्य वस्तूंवरून जात होती. पेन पेन्सिलचा सेट, एक एनॅमल कॅलेंडर, एक क्वार्ट्ज टेबल क्लॉक, पांढऱ्या लाल पिवळ्या कागदांच्या फायली, न उघडलेल्या पत्रांचा पाकिटांचा ढीग, 2-3 टेलिफोन डिरेक्टऱ्या, स्टेपलर, पंच, पिन कुशन, उघडून एकावर एक रचून ठेवलेली पत्र, एक ॲश ट्रे, कोणीतरी लहान मुलाने आणून ठेवलेलं प्लास्टिकचं खेळणं. त्याला हवी ती वस्तू इथेच कुठेतरी होती. मागच्या भेटीच्या वेळीच त्याचं लक्ष तिकडे गेलं होतं, पण आता काही केल्या त्याला ती आठवत नव्हती. एव्हानाच त्याला खोलीत येऊन 5-7 मिनिटं होऊन गेली होती. आणखी थांबला असता तर ते संशयास्पद ठरलं असतं. स्वतःशीच एक उद्विग्नतेचा उद्गार काढून तो उभा राहिला. चिठ्ठीचा बहाणा तर पुरा करायला हवाच होता. समोरच उघडलेल्या पत्रांची, सुट्या कागदांची चळत होती. त्यांच्यावर काचेचं पेपरवेट होतं. तिथंच चिठ्ठी ठेवण्यासाठी त्याने ते पेपरवेट उचलायला त्याला स्पर्श केला. मात्र हाताला असा काही झटका बसला की त्याच्या डोळ्यात पाणीच आलं. तो खाली वाकून त्या पेपरवेटकडे निरखून पाहू लागला. त्यात धातूचे भाग नव्हते. आत लपवलेली बॅटरी कॉईल नव्हती. हिरवट पारदर्शक काचेतून खालच्या कागदावरची अक्षरं मोठी होऊन दिसत होती. मग हा धक्का कसला? रस्त्यावरून बराच वेळ धावलेल्या गाडीला अनवाणी पायानं स्पर्श केला तर स्टॅटिकचा जबरदस्त धक्का बसल्याची वर्णनं त्याने वाचली होती. पण इथला प्रकार काहीतरी वेगळाच होता. मग त्याने तो आकार, आधी अनियमित वाटलेला आकार आणखी बारकाईने पाहिला. सुरुवातीला हे एक साधं, हिरव्या पारदर्शक काचेचं 1 इंची जाड त्रिकोणाकृती पेपरवेट होतं खरं. पण एखाद्या अतितप्त वस्तूचा स्पर्श झाल्यासारखी ती काच वितळली होती, वहावली होती आणि पेपरवेटला एक नवाच आकार आला होता. काही खास कोनाने त्यावर प्रकाश पडला की त्या अनियमित रेषा एका चेहऱ्यात एकत्र येत होत्या. एक राक्षसी चेहरा, वटारलेले डोळे, वळवळत्या सर्पासारखे केस, लांब लांब सुळे. हरिभाऊ स्टेबलापाशी बसून पेपरवेटशी सहज चाळा करत असताना त्यांच्यात धुमसणाऱ्या संहारक शक्तीचा अगदी क्षीणसा पाझर बोटातून झाला होता आणि एका अमानवी कसबाने स्वतःच्या साधर्म्यातली प्रतिमा तयार केली होती. ती निर्जीव प्रतिमा नव्हती. त्या संहारक शक्तीचा काही अंश काचेत गोठवला गेला होता आणि हीच सूक्ष्म पण प्रभावी प्रतिमा त्याच्या पहिल्या भेटीत त्याला त्याच्या खास संवेदन क्षमतेने जाणवली होती. याचाही नाश करायला हवा होता. आता त्याच्या पाठीशी ती संरक्षक दैवी शक्ती नव्हती. तो आता एक साधा मानव होता. त्याला ते शक्य होतं का? पण त्याने स्वतःला साधा मानव का समजावं? साधं लोखंड, पण ते प्रखर कर्षुकीय क्षेत्रातून गेलं की त्याची अंतररचना बदलते. साधा फडफडता कागद, पण त्याला घड्या घातल्या की त्याचा गतिमान बाण होतो. मानवात तर ही प्रगतीची क्षमता खासच आहे. कदाचित ही शेवटची कसोटी असेल. कदाचित त्याच्या श्रद्धेची, विश्वासाची, निर्णयाची ही अग्निपरीक्षा असेल. क्षणमात्र दिसलेला तो तेजपुंज चेहरा त्याने नजरेसमोर आणला आणि दोन्ही हातांनी तो काचेचा पेपरवेट एकदम घट्ट धरून उचलला.
हातात उकळतं आंबलं होतं, हातात रसरसते निखारे होते, हातात मांस कापणारे धारदार पोलादी पात्याचे तुकडे होते, हातात डंख मारणारे विषारी विंचू होते. डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. पेपरवेट त्याने डोळ्यांसमोर आणला. आतला राक्षस जागा झाला होता. डोळ्यात लाल ठिणग्या तडतडत होत्या. वासलेल्या जबड्याची उघडझाप होत होती. वेदना, वेदना. तो किती क्षण सहन करणार? बधीर हात जळून जातील, हाडांच्या ठिकऱ्या होतील. शुद्ध हरपून तो खाली कोसळेल. बेशुद्धीच्या कडेवर मनात शेवटचा विचार आला. तुम्ही कसं म्हणालात सर्वांचं शुभ होईल म्हणून? लांबवरच्या कोणत्या तरी घराच्या खिडकीचं काचेचं तावदान उघडलं. परावर्तित सूर्यप्रकाशाने अवकाशातून गोलाकार कवडसा फिरवला. ती तिरीप फिरत फिरत नेमकी हरिभाऊंच्या खोलीच्या खिडकीवरून गेली. जाता जाता सहस्त्रांश सेकंद अजयच्या हातांवर स्थिरावली. पण तेवढं पुरेसं होतं. हात जळत नव्हते, गारठत नव्हते, भाजत नव्हते, झोंबत नव्हते. हातात हिरवट काचेचा फक्त भुगा होता. अजय परत आला तेव्हा 1 वाजला होता. येता येता तो बजाबाला भेटायला म्हणून गेला होता. पण टपरीपासून 10 पावलांवरूनच तो मागे फिरला होता. आता कशासाठी भेटायचं? जे काही झालं ते त्या क्षणी सर्वांना पूर्ण उमगलं होतं. पुन्हा तीच चर्चा निरर्थक झाली असती. भेट न घेणंच योग्य होतं. तो माघारी फिरला. एका तयार कपड्यांच्या दुकानातून त्याने अंदाजाने संख्याच्या मापाचे कपडे विकत घेतले. 2 शर्ट, 2 हाफ पॅन्ट, 2 बनियन, 2 अंडरवेअर, 1 टोपी, 1 रुमाल, 1 पिशवी. मग बुटांच्या दुकानातून कॅनव्हासच्या बुटांची 1 जोडी, 2 सॉक्सच्या जोड्या. मावशी, विमल, संख्या त्याच्यासाठी थांबलेच होते. आता एवढ्यातच स्नान करून बजाबाचं मुंडासं गुंडाळूनच संख्या बसलेला. संख्याने नवे कपडे चढवले. सर्वांना नमस्कार केला. मावशी, आता तुम्हाला कसं वाटतं? जेवताना अजयने विचारलं. आम्ही आलो तेव्हा तुम्ही अगदी घाबरलेल्या होतात. विमलची वाटच पाहत होतात. आता कसं वाटतं? एकटी एकटी होते त्यानेच तसं झालं असणार, मावशी म्हणाल्या. आता अगदी नेहमीसारखं वाटतं. मी आता एक सुचवू का? तुम्ही विमलबरोबर काही दिवसांसाठी शहरात राहायला चला. तेवढाच बदल होईल. मला म्हातारीला कशाला हवा बदल? आमचं गाव आहे ते बरं. पण नाहीतरी तिच्या लग्नासाठी तुम्हाला यावंच लागणार नाही का? अजय, विमलच्या हातातला घास एकदम खाली आला. म्हणजे तू अजून मावशींना सांगितलंच नाहीस वाटतं. कमाल आहे. मावशी, विमल आणि मी लग्न करणार आहोत. शहरात परत गेलो की फक्त मुहूर्त ठरवायचा बाकी आहे. अगदीच आतल्या गाठीची हो तू विमल, मावशी हसत म्हणाल्या. माझ्याकडून तुम्हाला बातमी समजावी अशी तिची इच्छा असली पाहिजे, हो की नाही विमल? तिच्याकडे पाहत अजय हसत म्हणाला. त्याच्याकडे पाहता पाहता तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. पण गालांवर लाली होती, ओठांवर हसू होतं. म्हटलं नाही संख्या तुला, तुझी विमल काकू भेटणार आहे म्हणून, अजय म्हणाला. मग काय मावशी, आमच्याबरोबर चला की. हो, नाहीतरी तुम्ही तरुण माणसं घरात आहात तर किती गडबड आहे. एकदम गेलात की सारा वाडा अगदी सुना वाटायला लागेल. पुढचे 2 दिवस कामात, आवराआवरीत आणि संख्याचं प्रकरण मिटवण्यात गेले. त्याच्या जन्माची नोंदच नव्हती. एका वकिलामार्फत अजयने एक ॲफिडेव्हिट करून दिलं. पत्ता आपल्या बँकेचा दिला आणि तो संकेश्वराचा कायदेशीर पालक झाला. आणि सोनगावात येऊन पोहोचल्यानंतरच्या बरोबर 7व्या दिवशी सकाळची बस पकडण्यासाठी ते टांग्याने निघाले. टांगावर स्टँडवर पोहोचला. बस यायला 15-20 मिनिटे अवकाश होता. मावशी आणि संख्या शेडमध्ये बसले होते. अजय आणि विमल तिठ्यावरून खाली पसरलेल्या सोनगावाकडे पाहत होते. 7 दिवसात आयुष्याची कशी उलथापालथ झाली. अजय म्हणाला. विमल, हे एकदाच ऐक, पुन्हा सांगणार नाही.
बसमधून उतरलो तेव्हा मी सडाफटिंग अनाथ मुसाफिर होतो. मृत्यूच्या भीषण छायेने ग्रासलेलो होतो. आता मी अनाथ नाही. आईच मानावी अशा मावशी मिळाल्या आहेत. तुझ्यासारखी पत्नी मिळणार आहे. संक्यासारखा पुतण्या मिळाला आहे. आणि मृत्यूची काळी सावली कुठच्या कुठे गेली आहे. आता आपण काहीही करू. जे मनात आणू त्यात आपण यशस्वी होणार आहोत. तुमचं सर्वांचं शुभ होईल. मला आशीर्वाद मिळाला आहे. हातात हात घालून ते वळले. आयुष्यातली खडतर वर्ष संपली होती. पुढचा प्रवास सुख, समाधान, समृद्धीचा होणार होता.